नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोकमध्ये आपलं स्वागत. जून महिन्यात अगदी लवकर यंदा पावसाला सुरुवात झाली आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये बालकवींची कविता जशी आठवते, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. यातला शेवटचा जो भाग आहे, क्षणात फिरूनी ऊन पडे, हा गेले 2 महिने अजिबात होत नसल्यामुळे पहिली जी हर्ष मानसीची प्रक्रिया आहे ती सुद्धा आता काहीशी मंदावलेली आहे. आणि सातत्याने ऊन नसल्यामुळे, ढगाळ वातावरण असल्यामुळे, रस्त्यात खड्डे असल्यामुळे, ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे आणि रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मुंबईकरांची चिडचिड, मुंबईकरांची त्रासिक भावना ही गेल्या 2 महिन्यांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढती आहे, असं एका सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. ही चिडचिड वाढण्यामागे केवळ ऊन नसणं हा एक घटक कारणीभूत आहे का? मुळात ऊन असण्याचा आणि चिडचिड होण्याचा काय संबंध आहे? ही चिडचिड कशी ओळखायची? ही चिडचिड पावसाळ्यामुळेच आहे की इतर कुठल्या कारणांमुळे आहे, हे कसं ओळखायचं? आणि जर अशी चिडचिड होत असेल तर त्याच्यावर उपाय काय? या सगळ्यावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत मुंबईकरांची वाढती चिडचिड या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी आणि पाहुण्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण बघूया याविषयीचा एक खास रिपोर्ट. सतत धावणाऱ्या मुंबईकरांसाठी मुजफ्फर अली यांच्या गमन या सिनेमातील हे गीत सध्या तंतोतंत लागू पडते. घरातून निघाल्यापासून ते कामावर पोहोचेपर्यंत आणि कामावरून सुटल्यानंतर घरात पाय ठेवेपर्यंत मुंबईकरांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं हे केवळ मुंबईकरच सांगू शकतील. मुंबईकर रोज घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करतात, त्यामुळे त्यांचं स्वतःकडे फारसं लक्ष नसतं आणि त्यामुळेच की काय त्यांचं आरोग्य बिघडत चाललंय. हा आमचा दावा नाही, तर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मानसिक आजारांसाठी सुरू केलेल्या हितगुज हेल्पलाईन मधून मुंबईकरांचा हा दुखरा कोपरा पुढे आलाय. गेल्या 2.5 महिन्यात 2100 लोकांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला असून त्यापैकी 64% पुरुष तर 26% महिला आहेत. मानसिक आजाराने ग्रासलेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. हेल्पलाईनच्या माध्यमातून सल्ला घेणाऱ्यांच्या वयोगटाचा विचार करता 21 ते 40 वयोगटातील म्हणजेच प्रौढांनी या हेल्पलाईनवर सर्वाधिक संपर्क साधलाय. चिंता, ताण, तणाव, नैराश्य, भीती, झोप न येणं, व्यसन, मानसिक विकृती, स्किझोफ्रेनिया, ऑफिसमधल्या कामाचा तणाव, परीक्षा काळात येणारं टेन्शन अशा विविध समस्यांवर हेल्पलाईनच्या माध्यमातून समुपदेशन केलं जातं. विशेष म्हणजे मुंबईबरोबरच महाराष्ट्र तसंच इतर राज्यातील लोकांनीही या हेल्पलाईनचा फायदा घेतलाय. हेल्पलाईनच्या माध्यमातून बहुतांश लोकांचं समुपदेशन करण्यात आलंय, तर काहींना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. एक रिस्पॉन्स वाढत चाललेला आहे आणि आमचा स्वतःचा अप्रोच, आमचे जे समुपदेशक आहे त्यांचाही अप्रोच मुळात चांगला आहे. ते मार्गदर्शन करतात की तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे का, किंवा समुपदेशनमध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, रिलॅक्स कसं व्हायचं आहे, नाती कशी चांगली करायची आहेत, राग कसा कंट्रोल करायचा आहे, अशा अनेक गोष्टींच्या दिशेने आमचे समुपदेशकही बोलत असतात. ताणतणाव आणि नात्यांची सुटत चाललेली वीण याला कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. या बहुढंगी शहरातील वृद्धांमध्ये वाढत असलेला एकाकीपणाही काळजी करायला लावणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तर या विषयावरची चर्चा आपण सुरू करूया. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक ऋषिकेश जोशी. त्याचबरोबर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव सुद्धा आपल्या स्टुडिओत आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या स्टुडिओमध्ये नोकरदार गृहिणी, ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, ज्या रोज हा प्रवास करतात, रोज हा त्रास सहन करतात, त्या काजल चव्हाण. तुम्हा चौघांचंही स्वागत या स्टुडिओमध्ये. आपण या चर्चेला सुरुवात करूया ऋषिकेशपासून. ऋषिकेश, हा रिपोर्ट तो आत्ता बघितला, अनेक लोकांमध्ये आलाय, अनेक सायकॅट्रिस्टचे फोन खणखणायचं प्रमाण वाढलेलं आहे. तुला काय वाटतं या 2 महिन्यात नेमका काय फरक होतोय, तुला हे जाणवतंय का? निश्चितच फरक जाणवतो. एकतर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस हा निसर्गनिर्मित आहे, सूर्य उगवणार नाही हे निसर्गनिर्मित कारण आहे.
आणि ते पावसाची प्रत्येकाला दिवस म्हणजे मुंबईत विशेष करून सतत 2च ऋतू मुंबईमध्ये, एक तर उन्हाळा आणि पावसाळा. कमी उन्हाळा. हो. पावसाळा हा इथलं वैशिष्ट्य आहेच. पाऊस हा येणारच, तो काय आपण काय टाळू शकत नाही, आणि सूर्य उगवणार ते काय आपल्या हातात नाही आहे. याचं महत्त्वाचं कारण ते कुंद वातावरण आणि ही जी चिडचिड आणि हे वातावरण बदललं, याचं महत्त्वाचं कारण माणसाच्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीही आपण केलेल्या नाहीत. रस्त्यांच्या दुर्दशा, दैना, अत्यंत दयनीय शहर बनलेलं आहे. स्वच्छतेच्या नावानं जे आपण करू शकतो त्या नावानं संपूर्णपणे बोंब आहे. म्हणजे असंख्य अशा दररोजच्या, म्हणजे समजा मी आज सकाळी उठून कामावर जायचं असं असेल तर दिवसभरामध्ये, विशेष करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, एक दिवसभर 8 अशा समस्या भेडसावतात. एक तर रस्त्यावरचे खड्डे, अशी गोष्ट आहे की कोणत्याही दिशेला जाण्याची कसलीही सोय नाही. विनोदाने असं म्हणतात की सगळे खड्डे आता रस्तेमय झालेत मुंबईत. रस्तेमय झालेले. ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिकडे पार्किंगची पुरेशी व्यवस्था असेल याचं कसलंही याची कसली खात्री देता येत नाही. संध्याकाळी सहज पाय मोकळे करायला म्हणून बाहेर जायचं असेल, आता वृद्धांच्या सगळ्या एकाकीपणाने हे म्हणतोय, मुंबईसारख्या शहरांमध्ये फुटपाथवर चालायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित जागा नाही. आणि मुख्य म्हणजे अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छपणा. निदान पाऊस हा खरा हवावासा आनंददायी असतोच, कुणालाही आवडेल पावसात भिजायसाठी, पण अवस्था तितकी चिखलमणी अशी जर असेल आणि हे मग या सगळ्या परिस्थितीचा, त्या कुंद वातावरणाचा अत्यंत स्वाभाविकपणे निगेटिव्हिटीकडे नेण्याकडे किंवा मनस्थिती डल होण्याकडे आणि प्रसन्न वातावरण आपणच ठेवलं नसल्याकारणानं आपली अवस्था अतिशय वाईट होते. आणि हे वैयक्तिक कुठल्याही माणसाला उठून आता कामाला घाईगडबडीने जायचं आहे अशी खरंच परिस्थिती नाही आहे. खरं आहे. आणि म्हणूनच कदाचित मुंबईतला हा सर्वे जास्त मोठा आलेला आहे. म्हणजे इतर ग्रामीण भागामध्ये तितकासा चिडचिड वाढत नाहीये. मुंबई किंवा महानगरांमध्ये ही चिडचिड वाढते. तुम्ही लोकलनं जर जायचं असेल तर तुम्हाला लोकल म्हणजे जरा जरी पाऊस पडला तरी लोकांना प्रचंड भीती असते की मी आयदर ऑफिसला पोहोचेन की नाही किंवा ऑफिसवरून घरी पोहोचेन की नाही. दिवसभरातला 5 तासापेक्षा जास्त वेळ, कामाच्या पेक्षा जास्त वेळ हा तुमचा त्या रस्त्यांवर जातो. म्हणजे तुमचं ऑलरेडी लाईफच मुळात त्या प्रवासामध्ये घालून ठेवलेला आहे. बिलकुल. तुम्ही बसनं प्रवास करा, तुमच्या गाडीनं प्रवास करा, सायकलनंही प्रवास करण्याची कसलीही सोय राहिलेली नाही. त्यामुळे ही व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेत या नैसर्गिक गोष्टी घडणारच, त्याचा उलट आनंद वाटायला हवा. पण ती आनंददायी परिस्थिती आपण म्हणजे सरकार, शासन करते आणि नागरिक म्हणून स्वतःच्या हाताने पण घालवून ठेवलेली आहे. म्हणजे चिडचिडीला आणि सगळ्या त्रासाला मानव जास्त जबाबदार आहे, निसर्ग जबाबदार नाही. निसर्ग त्याचं काम करतोय. काजल चव्हाण आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. काजलजी, तुम्ही रोज प्रवास करता, घरातून बाहेर पडता, ऑफिसमध्ये पोहोचता, ती एक मोठी तारेवरची कसरत असते. त्यानंतर ऑफिसमधलं काम असतं, नंतर घरी परतीचा प्रवास असतो आणि शिवाय घर सांभाळायचं असतं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, महिला म्हणून काय वाटतं या 2 महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये काय नेमका फरक पडलाय? हे 2 महिने किती त्रास वाढलाय असं वाटतं? त्रासामध्ये म्हणायला गेलं तर सकाळ जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिल्यांदा हा प्रश्न पडतो की निदान व्यवस्थित प्रवास होणार की नाही. कारण की पहिला प्रश्न जेव्हा ट्रेन पकडण्यापासूनचा जो चालू होतो, ती ट्रेन वेळेवर येते की नाही, त्यानंतर ती कितपत आपल्याला पकडायला मिळते. कारण की ऑलरेडी आधीच्या ट्रेन जेव्हा लेट झालेल्या असतात, अगर 2 किंवा 3 ट्रेन अगर लेट झाल्या तर आपल्याला डेफिनेटली त्या ट्रेनमध्ये चढायलाच मिळत नाही. त्यामुळे तिथपासून जे फ्रस्ट्रेशन लेवल स्टार्ट होतं ते अगदी ट्रॅव्हलिंगचा एंड होईपर्यंत हा सकाळचा इश्यू झाला. पण तिथे पोहोचेपर्यंत एकदा ट्रेन पकडल्यानंतर ऑलरेडी एवढा पाऊस पडत असतो की आतमध्ये शिरता येत नाही, ट्रेनमध्ये शिरता येत नाही. त्यामुळे अर्धे दरवाजे तर बंद झालेले असतात आणि त्यातूनही आतमध्ये अगदी शिरलो तर एकमेकांचा लागणारा धक्का, त्यांचे ओले असणारे कपडे, त्यामुळे एकमेकांना जे इरिटेशन होतं तिथून जी सुरुवात होते त्या आर्ग्युमेंटचा आपलं स्टेशन येईपर्यंत एंड तर नसतोच. तिथून दुसरी सुरुवात म्हणजे तिथला सेकंड जो फेज असतो ट्रॅव्हलचा, ऑटो पकडणं किंवा बस पकडणं, तो संपतही नाही. म्हणजे निदान मिनिमम 20 ते 25 मिनिटं उभं राहून त्या ऑटोच्या मागे त्या ऑटोवाल्याला रिक्वेस्ट करण्यापासून त्याला कन्व्हिन्स करण्यापर्यंत की नाही तू अर्धा रस्ता सोडलास तरी चालेल, नाही इतके पैसे घे. म्हणजे हा जो दुसरा सीन आहे हा अगदी ऑटोमध्ये प्रवास करताना अगदी तो म्हणणार की मी कर्टन बंद करू शकत नाही. हे जे अतिचे प्रमाण होतं ते ऑफिसमध्ये पोचल्यानंतर साधारण 1 तास तरी ते डोक्यामध्ये चालूच असतं. त्यामुळे निदान पोचल्यानंतर रिलॅक्स होऊन जे अर्ध्या तासामध्ये काम आपलं चालू झालं पाहिजे ते अर्ध्या तासामध्ये न होता 45 मिनिट्स किंवा पुढचा 1 तास त्यामध्येच निघून जातो. आणि नंतर ते एकदा फेज चालू झाल्यानंतर जेव्हा कामाला पिकअप येतो पूर्ण त्याचा एंडही
आय गेस सगळ्यांच्या बाबतीत असं होतं की ॲज अ कॉमन मॅन, ॲज अ कॉर्पोरेट स्टाफ सगळ्यांबरोबर तेच मला वाटतं फेस करण्याचं ते एक सिच्युएशन सगळ्यांना सेम असते. थोड्याफार फरकांनी सगळ्यांच्या बाबतीत ही परिस्थिती सारखीच आहे. अंतर वेगवेगळं असेल, प्रवासाचं माध्यम वेगवेगळं असेल किंवा ऑफिसमधली आव्हानं वेगळी असतील, पण हा जो त्रास होतो, हे जे फिलिंग येते, ग्रे फिलिंग ज्याला म्हणतात, ते सगळ्यांच्या बाबतीत सेम आहे. एक ब्रेक घेऊया इथे आणि ब्रेक नंतर आपण आपल्या 2 मानसोपचार तज्ज्ञांना विचारणार आहोत की हे नेमकं का घडतंय, मुंबईकरांची चिडचिड का वाढतीये, या विषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. बर्वे सर, आम्हाला सांगा की मुळात पावसाळ्याचा, ढगाळ वातावरणाचा, कुंद वातावरणाचा आणि चिडचिडीचा नेमका काय संबंध आहे? मी मगासपासून चर्चा ऐकतोय. मला एक छोटंसं ऑब्झर्वेशन सांगायचं की 2.5 महिन्यामध्ये 2100 लोकांनी फोन केले. म्हणजे मध्ये खूप कमी लोकांनी फोन केलेले आहेत. बरं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ह्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे की आपल्याला हे अत्यंत छोटं सॅम्पल मिळालेलं आहे. हो. ह्याच्या अनेक पटीने जास्त लोक त्रस्त आहेत. हे पहिलं मला ऑब्झर्वेशन सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही जे म्हणता की माणसांची कशी बदलते, मानसिक आजार कसे उद्भवतात, याच्याशी बरंच संशोधन झालेलं आहे. आणि परदेशामध्ये आम्ही पुस्तकातनं वाचले, मी काही जवळनं पण अनुभव घेतले, त्याला आम्ही सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. इट इज कॉल्ड सॅड, म्हणजे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर. सॅड वाटतं ते सॅड. तर त्याच्यामध्ये असं असतं की आता आपण जो उल्लेख करत होतो की ज्याच्यामध्ये जे अतिशय जिथे बर्फ पडतो की अनेक महिने सूर्यदर्शन होत नाही, अशा माणसांची मानसिकता बदललेली असते. दे आर मोर डिप्रेस्ड, ते अँक्शस असतात, विड्रॉन असतात, त्यांची सायकोमोटर ॲक्टिव्हिटीज म्हणजे कामं पटापट करण्याची क्षमता हळूहळू कमी होते, विचार करण्याची क्षमता कमी होते, चिडचिड जास्त होते आणि त्यांना असं जीवनातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. अशा प्रकारची मानसिकता बदलते असं हे. आणि हे त्यांनी रिलेट केलं शेवटी की किती प्रमाणामध्ये माणसाला उजेड मिळतो, प्रकाशाला एक्सपोजर आपण किती मिळतो, याच्यावरती या पुष्कळशा गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यामुळे काही महिने, काही 2 ते 3 महिने ही माणसं अतिशय सॅड असू शकतात आणि ते दरवर्षी चक्र चालू राहतं. आता आपण जे म्हणतोय की 2 महिने पाऊस पडला आणि सूर्यदर्शन झालं नाही, तेव्हा हे याच्याशी आपल्याला रिलेट करता येईल की आपल्याला पुरेसं एक्सपोजर मिळायला पाहिजे, ते आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला हा परिणाम दिसून येतो. हे आपल्याला शहराच्या बाबतीत. दुसरा आणखी एक छोटासा मुद्दा असा आहे की मला वाटतं की अजून 26 जुलैला जो पाऊस पडला 2005 साली, त्याचं त्याची जी मळं भालेलं आहे आपल्या मनावरती, ते अजून गेलं नाही. अजूनही जोरात पाऊस पडायला लागला की सगळ्यांच्या पोटात गोळा येतो की आज आपण घरी पोहोचू शकणार की नाही, की आज ढगफोटी होणार का. त्यामुळे आणि त्याची म्हणजे त्या वर्षी पाऊस पडण्यामध्ये पावसात जी माणसं अडकलेली होती ती दरवेळेला 26 जुलैच्या सुमाराला माझ्याकडे येत असतात. परत त्यांना रिकरन्स असतो की परत असं होणार का, या गोष्टीची त्यांना जाणीव होत असते. मुंबईमध्ये हा म्हणजे काही लोकल प्रॉब्लेम आहेत, काही ग्लोबल प्रॉब्लेम आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु चिडचिड नक्कीच वाढलेली आहे. ती सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असेल त्याला एक सब सिंड्रोम म्हणतात की अगदी त्याची तीव्र स्वरूप आजार इतकं झालेलं नसतं, परंतु त्याच्यामध्ये निश्चितपणे मानसिक त्रास त्यांना होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. अच्छा. डॉक्टर संदीप जाधव, असंही एका ठिकाणी मी वाचलं होतं की ऊन नसल्यामुळे डी जीवनसत्व मिळत नाही, त्याचा आणि चिडचिडीचा काय संबंध आहे हे पण आम्हाला सांगा. आणि चिडचिड वाढते म्हणजे मेंदूत नेमकी काय प्रक्रिया होते? आता बेसिकली माणसाचं बिहेवियर हे नेचर आणि नर्चर याच्याशी निगडीत असतं. पहिल्यांदा मी नेचरबद्दल बोलतो. नेचर म्हणजे आपला जो ब्रेन आहे याच्यामध्ये एक इट्स बायोलॉजिकल क्लॉक सेट आहे आणि तो हे जे सर्कॅडियन रिदम म्हणजे सूर्योदय होणं, सूर्यास्त होणं, हा सर्कॅडियन रिदमशी तो सिंक्रोनाइज आहे ब्रेन. आता पावसाळा आल्यावरती काय होतं की पाऊस पडतो, त्याच्यातलं ढग येतात, ढगाळ वातावरण जातं. आता आपल्याला ती वेस्टर्न कंट्रीजसारखी ती सवय नाही की 6 महिने ऊन म्हणजे अंधार आणि हे त्याची आपल्याकडे सवय नाही. परंतु हे जसं 52 दिवस जे सूर्योदय झाला नाही, सलग सूर्य आला नव्हता, तो आपल्या सेट झालेल्या बायोलॉजिकल क्लॉकशी विसंगत होता आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. आणि हे चेंजेस सगळ्यांमध्ये किती प्रमाणात जाणवतात हे मी सांगू नाही शकत, परंतु ज्यांच्यामध्ये बायपोलॅरिटी आहे, सायक्लोथॅमिक पर्सनॅलिटी म्हणतो, ज्यांच्यामध्ये मूड स्विंग होऊ शकतात, अशा लोकांमध्ये हे डेफिनेटली अफेक्ट होतं. आणि जसा जो सर्वे आता सांगतोय की बायकांपेक्षा पुरुषांमध्ये जास्ती आहे, त्याच्याशी पण सिंक्रोनाइज होतंय, कारण बायकांमध्ये डिप्रेशनची कारणं जास्ती असतात, नॅचरल कॉजेस आहेत त्याच्यामध्ये, पण बायपोलॅरिटी ही पुरुषांमध्ये जास्ती आहे.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस ॲक्च्युली न्यूरोकेमिकल जे डिसरेग्युलेशन स्टिम्युलेट होण्याची शक्यता असते. हे झालं नेचर, म्हणजे ते सर्कॅडियन रिदमशी. आणि दुसरं म्हणजे नॅचरल नर्चर म्हणजे पावसाळा आला की बदल काय होतोय तर ते खड्डे, ठीक आहे, खड्ड्यांचा त्रास. पण आता ह्याच्याशी पण ब्रेनमध्ये आपल्या काही डिफेन्सेस असतात. तर त्याच्यामध्ये काही डिफेन्सेस जे माणूस वापरू शकतो ते इमोशनल स्टेबल माणसं जी असतात ती सबमिसिव्ह होऊन जातात थोडीशी, म्हणजे सबलिमेट करतात ते. आणि त्यांच्यामध्ये वी कॅन से की लर्नेड हेल्पलेस आणि इट इज लर्न बिहेवियर. त्याच्यामुळे ठीक आहे, आता मला ते खड्डे सांभाळूनच जायला लागणार, काही प्रॉब्लेम नाही. काही माणसं तो डिस्प्लेस करतात. डिस्प्लेस हा डिफेन्स मेकॅनिझम वापरतात. मग तो तिकडचा राग दुसरीकडे निघतो. मग आता दुसरीकडे म्हणजे त्यातल्या त्यात सॉफ्ट टार्गेटकडे निघू शकतो, सबऑर्डिनेट्सवरती निघू शकतो, डिसिजनमध्ये निघू शकतो. डिसिजन तुमची थोडीशी इरॅशनल होऊ शकतात. आणि अशा पद्धतीने हे नेचर वाईज कारण आहेत. आता तुम्ही म्हणाल व्हिटॅमिन डी, तर व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस आणि सूर्यकिरणांचा संबंध आहेच, डेफिनेटली आहे. पण त्याचं पटकन असं इट्स अ लॉंग प्रोसेस. त्याच्यामुळे लगेच त्याची चिडचिड वाढण्याचं ते सिंक्रोनाइज होईल, कारण सूर्यप्रकाश कमी, व्हिटॅमिन डी कमी. परंतु ही प्रोसेस लॉंग आहे, म्हणजे ती सगळ्या डेव्हलपमेंटवरती अफेक्ट होत असते. बिलकुल. आणि हे लर्नेड हेल्पलेसनेस हा जो प्रकार आहे तो एकीकडे, आणि दुसरीकडे फ्रस्ट्रेशन इनटॉलरन्स, म्हणजे फ्रस्ट्रेशन टॉलरेट करण्याची आपली कॅपॅसिटी कमी होत चाललेली आहे. आणि ते पण म्हणजे मला जमलं नाही, मी फेल्युअर झालो किंवा काय झालं तर तो रिॲक्ट कसं करायचं तर अँगरनी रिॲक्ट करायचं. कारण रोल मॉडेलिंगच आहे समोर. मनासारखं नाही झालं तर तोडफोड, किंवा माझ्या पुढे गाडी गेली तर कानाखाली वाजव, किंवा सरळ पिस्तूल काढून जे आपण पूर्वी वेस्टर्न कंट्रीजमध्ये करतो हल्ली कोणी काढून नाही करतो, माझ्या पुढे गाडी का नेली, हॉर्न का वाजवला, हे रोल मॉडेलिंग चालू आहे. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन इनटॉलरन्स, आणि इकडे म्हणजे आपलं काय म्हणतात लर्नेड हेल्पलेसनेस, तो हेल्पलेसनेस कधी कधी सडनली चेंज होऊ शकतो. बिलकुल. म्हणजे बरोबर सर, मला एक विचार की तुम्ही संयमाच्या ज्या पातळीवर नॉर्मली असतात त्याच्या पुढे एक स्टेप जाता, म्हणजे प्रत्येक जण एक स्टेप पुढे जातो, असं याच्यातून आपल्याला म्हणता येईल. असं वाटतं की आपलं सगळं शहरच घायकुतीला आलेलं आहे. अशा अर्थाने की आत्ता ऋषिकेश म्हणत होते त्याप्रमाणे वेगवेगळी कारणं आहेत की जी पावसाळ्यापूर्वी पण होती आणि पावसाळा गेल्यानंतर स्वतः चालूच राहणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती झालेला आहे. तो असा मुख्यतः झालेला आहे की प्रत्येक माणसाच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी पैसे खर्चवू, मी पैसे वाजवून काहीतरी मिळवतोय, किंवा मला इतके पैसे मिळतात त्याच्या बदल्यात मला काय मिळतंय. या गोष्टीची एक आपल्या मनामध्ये जे गणित बसलेलं असतं त्या गणिताला सतत धक्के बसत आहेत. म्हणजे इन्फ्लेशनमुळे, महागाईमुळे, किंवा आपल्या अपेक्षा इतक्या अवास्तव वाढलेल्या आहेत, इतक्या प्रकारचा चंगळवाद आपल्याकडे आलेला आहे की आपण कितीही कमावलं तरी ते अपुरं पडत आहे. त्यामुळे हे 12 महिने आपल्याकडचं चक्र चालू आहे. मग हे त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात जास्त अनावर कधी होतं तर बाहेरची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बदलते तेव्हा. म्हणजे मला तर म्हणजे वैताग आलेला आहे, मी फ्रस्ट्रेटेड आहे. आता संदीप म्हणतो त्याप्रमाणे वातावरण हे कारणीभूत नसून पोषक आहे, एक पोषक आहे. आणि तिकडे मला ट्रिगर मिळतो, आणि ट्रिगर मिळाला की मी सगळा राग त्या एखाद्या गोष्टीवर काढत असतो. आणि मग त्याच्यामुळे मला ज्या प्रकारे मला एक शांतपणे संयमाने जगण्याची मला आत्तापर्यंत मी सवय लावून घेतलेली असते आणि जी माझी तुटत चाललेली आहे ती इकडे यावेळेला ब्रेकडाऊन होते. त्याचप्रमाणे आता आपण बाहेर बघतो तसं कुटुंबामध्ये पण बघत असतो. कुटुंबामधली पण चिडचिड वाढलेली आहे, आईवडिलांची चिडचिड. कारण साहजिकच आहे, इतकी चिडचिड करून जे घरी गेलेले आईवडील असतात ते आता संदीप म्हणतो त्याप्रमाणे कोणावरती काढणार राग. बरोबर. तर तो नवरा बायकोवर काढतो, बायको नवऱ्यावर काढते, नवरा बायको दोघं मिळून आईवडील होऊन मुलांवर काढतात, मुलं आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्यावर काढतात. चेन चालू राहते. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्या नरकामध्ये फिरत राहतो. आणि मग आपल्याला वाटतं की हे फक्त पावसामुळे झालं किंवा सूर्यदर्शन न झाल्यामुळे झालं. परंतु खूप आतल्या आत खूप व्हील्स विदिन व्हील्स आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टी चाललेल्या आहेत. बिलकुल. हे नेमकं काय घडतंय हे आपण विचारणार आहोत काजलला आणि ऋषिकेशला पुढच्या भागामध्ये. ही सगळी कशामुळे होतं, याच्यामागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेतलं. झी 24 तास